तर या विजयी रॅलीमध्ये आज 5 नेत्यांची भाषणे होणार आहेत। प्रकाश रेड्डी, शेतकरी पक्षाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचं भाषण मेळाव्यामध्ये सुरुवातीला होईल। शेवटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे। काँग्रेसचे नेते आल्यास त्यांना सुद्धा भाषणाची संधी मिळणार आहे। आज नेमकं ठाकरे बंधू काय बोलतात, युतीबाबत काही संकेत देतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरून अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते आजच्या मेळाव्याकडे आणि शिवतीर्थ निवासस्थानी सुद्धा आता अनेक कार्यकर्ते, मनसैनिक येण्यास काही वेळात सुरुवात होईल। नेमकं सध्याचं कसं वातावरण आहे? ऋतुजा, सध्या आपण जर बघितलं तर आता 7 वाजलेले आहेत, त्यामुळे सध्या या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली नाही। मात्र थोड्याच वेळात कार्यकर्ते या ठिकाणी न येता कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्यात आलेले आहे की तुम्ही वरळी डोम थिएटर येथे जा आणि त्या ठिकाणी सभेसाठी 10 वाजेपर्यंत पोहोचा। मात्र स्वाभाविक आहे, संपूर्ण महाराष्ट्रातनं आज कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना अर्थातच पक्षीय बॅनरवरती हा मोर्चा आंदोलन घेण्यात आलं नाही। ही सभा पक्षीय बॅनरवरती नाही, दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची जी महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिक असेल, शिवसैनिक असेल, ज्यांची इच्छा असते ते स्वाभाविकच या ठिकाणी येतात। शिवतीर्थ शिवाजी पार्क परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक देखील या ठिकाणावरनं स्मृतीस्थळ हाकेच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी येऊन यांच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं अनेक शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक दर्शन घेतील आणि त्यानंतर ही गर्दी संपूर्ण राज ठाकरे यांची सभेला निघण्यापूर्वीची झलक बघण्यासाठी आपण बघतोय। मग ती गुढीपाडवा रॅली असो, राज ठाकरे यांच्या इतर सभा असो, त्यापूर्वी मोठी गर्दी राज ठाकरे यांच्या घराबाहेर बघायला मिळते, तशी गर्दी आज देखील आपल्याला बघायला मिळेल। यासोबतच राज ठाकरे यांच्यासोबत सभेला जाण्यापूर्वी त्यांचे काही निकटवर्तीय नेते देखील याच ठिकाणी येतील। सभेपूर्वीची चर्चा राज ठाकरे यांच्यासोबत केली जाईल आणि यानंतर हे काही नेते त्यांच्यासोबत एकत्रित राज ठाकरे साधारण 10:30 वाजताच्या सुमारास शिवतीर्थवरनं वरळी डोम येथे जाण्यासाठी निघतील अशी माहिती आहे। सगळ्यात महत्त्वाचं, वेगवेगळ्या विषयांना राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याबाबतचे संकेत आजच्या या विजयी सभेच्या माध्यमातून, जल्लोष मेळाव्याच्या माध्यमातून हे दोन बंधू देतात का, हे जितकं बघणं महत्त्वाचं आहे तितकंच आपण जर या सगळ्या संदर्भात बघितलं तर काल ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा पुण्यातील सभेत दिला, पुण्यातील एका कार्यक्रमात अमित शहा यांच्या उपस्थितीत दिला, ही शक्यता आणि खात्रीला एक माहिती आहे की राज ठाकरे त्यांच्या जय गुजरातच्या नाऱ्याचा समाचार आजच्या त्यांच्या भाषणातून घेणार आहे। या सगळ्यात आपण जर बघितलं तर सातत्यानं मराठी भाषेचा आग्रह आणि यासोबतच अभ्यासक्रमामध्ये तिसरी भाषा, त्रिभाषा सूत्राचा समावेश ज्या प्रकारे होत होता, यामध्ये हिंदीचा समावेश नको, या त्रिभाषेमध्ये हिंदीची सक्ती किंवा हिंदीचा पर्यायच नको, यासाठी राज ठाकरे आग्रही होते। आणि राज ठाकरे यांनी सातत्यानं शिवसेनेला तुमची भूमिका काय, अर्थात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तुमची भूमिका काय हा प्रश्न केला होता। ज्यावेळी दादा भुसे शिक्षण मंत्री हे राज ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी या ठिकाणी आले होते, त्यावेळी देखील राज ठाकरे यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की या सगळ्या संदर्भात तुमची भूमिका काय। आणि यावरनं कमालीचे राज ठाकरे देखील संतप्त होते की ज्या बाळासाहेबांच्या विचारावरती ही शिवसेना चालते, त्या शिवसेनेची मराठीसाठी आग्रही भूमिका का नाही। आणि अशातच काल एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा ज्या प्रकारे नारा हा काल पुण्यात सभेत दिला, त्याचा समाचार राज ठाकरे आज त्यांच्या भाषणात घेतील। काही वेळातच या ठिकाणी वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात होईल आणि यानंतर आजच्या ज्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलेलं आहे या सभेच्या माध्यमातून। आणि त्याचमुळे अक्षय, मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणाऱ्या दोन्ही भावांमुळे राज्यामध्ये आता काही नवी राजकीय समीकरणं सुद्धा घडतात का, ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।